हा सर, तांबळा या ठिकाणी शस्त्र दरोडा पडलेला आहे. एका आरोपीला अटक केलेलं आहे. काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगाल सर? दिनांक 30 मार्च रोजी रात्री तांबळा गावातील एक ब्रिकयार्ड प्लेइंग कार्डचा एक क्लब आहे. त्या ठिकाणी 5 सशस्त्र म्हणतात, त्यातल्या एकाकडे फायरआर्म असल्याचे दिसत आहे. अशा 5 लोकांनी त्या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेला ते तिथं उपस्थित असलेले जे क्लबचे मेंबर्स होते त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल, पैसे, घड्याळ अशा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांनी हिसकावून घेतलेला होता. या घटनेची माहिती तात्काळ त्या क्लबमधून पोलीस स्टेशनला भेटल्यानंतरनं पोलीस स्टेशनने तो परतीच्या मार्गावरून नाकाबंदी तिथं लावली. नाकाबंदी लावताना आपले पोलीस वाहन तिथं सपोनी जे राठोड आहेत त्यांनी तिथे लावून तिथं बंदोबस्त ठेवला होता. त्याच पद्धतीनं पोलीस ठाण्याचे जे अंमलदार ते तांबळा गावाच्या शेजारीच राहत होते. त्यांचं नाव हरी डावरगावे आहे. आमचे पोलीस अंमलदार त्या जे इनोवा कारमधून ते 5 लोक आलेले होते त्यांचा पाठलाग त्याने चालू केला आणि त्याची माहिती वेळोवेळी ज्या नाकाबंदी लावलेल्या पॉईंटला देण्यात येत होती. ते गाडी ज्यावेळेला नाकाबंदी स्पॉटला आले त्यावेळेला त्या नाकाबंदी स्पॉटच्या इथं ती गाडी पुन्हा वळवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जे हरी डावरगावे आमचे अंमलदार आहेत त्यांनी स्वतःच्या खाजगी गाडीतून येत असताना त्यांनी त्या गाडीला समोरासमोर धडक देऊन ती गाडी अडवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमध्ये त्या एकूण 5 आरोपींपैकी एक आरोपी कार्तिक कल्लाप्पा भोकले याला तात्काळ पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. त्याचबरोबर इतर 4 आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत आणि झालेल्या अपघाताचा फायदा घेत पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले होते. परंतु त्यांची शोध मोहीम चालू आहे. ह्या एका आरोपीकडून आम्ही गुन्ह्यातील जो चोरीला गेला होता तो मुद्देमाल, त्याचबरोबर जी इनोवा कार गुन्ह्यात वापरली होती ती देखील जप्त केलेली आहे. सदरची इनोवा कार देखील त्यांनी साधारणतः 2 महिन्यापूर्वी विवेकानंद पोलीस ठाण्यामधून चोरीस गेल्याची फिर्याद दाखल आहे. 30 ती चोरीची वाहन त्यांनी वापरलेलं निष्पन्न झालेलं आहे. इतर 4 आरोपींचे देखील नाव निष्पन्न झालेले आहे. जो आरोपी आहे कार्तिक भोकले याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. अधिकची माहिती अशी आहे की हा गुन्हा ज्या वेळेला घडला त्याच्या आदल्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील मुरुम या ठिकाणी देखील असाच गाडी थांबवून लूटमारीचा प्रकार या आरोपींनी केलेला आहे. त्या अनुषंगाने तिथे देखील दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. संबंधित आरोपी हे मुख्यतः धाराशिव लातूरच्या बॉर्डरवरचे असते, त्या मोस्टली त्या उमरगा तालुक्यातले येत आहेत आणि यांच्या शोधासाठी LCBचे तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक कार्यरत आहेत. या आरोपींकडून अजूनही गुन्ह्याची उकल होण्याची जास्त शक्यता आहे आणि यांच्यावर अगोदरचे गुन्हे असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती पुढील कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे. अनेक जणांना मारहाण झाली आहे, 2 तिघांना गंभीर. हवेत गोळी फायरिंग झालेली आहे. हवेत फायरिंग झाल्याचं अजून तसे आलेलं नाही, परंतु या गुन्ह्यामध्ये फायरआर्मचा अग्निशस्त्र त्यांनी बाळगलेलं दिसून येते. त्या दिवशीने त्यांनी धाक दाखवलेलं पण दिसून येते. मारहाण झालेली आहे ती लाकडी काठीनं आणि पाईपनं झालेली आहे आणि त्यांच्या डोक्याला मारहाण झाली आहे. सदरचे जे जखमी आहेत त्यांना बसव कल्याण किंवा आजूबाजूच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्यांच्यावर. काय काय गुन्हा नोंद केले सर सर्व? या संबंधित घटनेमध्ये आपण दरोड्याचा आणि दरोडा करताना जबरदुखापत किंवा मृत्यू घडवून आणण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचबरोबर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.